नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा पूजा कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी खमंग आणि ताटाची लज्जत वाढवणारी आणि जेवणाची चव नक्कीच वाढेल तुमच्या अशी चटणी इथे बनवतोय। नेहमीच्या शेंगदाणे चटणीपेक्षा थोडी वेगळी लागते आणि खूप खमंग अशी लागते, तर नक्की ट्राय करा। आणि चला सुरू करूया। त्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय, 1 चमचाभर तेल असेल अगदी। तेल थोडंसं तापवून घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान असे तडतडले किंवा गरम झाले किंवा तर त्यामध्ये आपल्याला पाहिजे चटणी किती करायची इतपत शेंगदाणे घालायचे। मी 1 वाटी शेंगदाणे इथे घातलेले आहेत आणि थोडेसे पुन्हा एकदा वरून घातले। 1.5 वाटीच्या बरोबर शेंगदाणे मी इथे घेतले। तुम्हाला चटणी कितपत करायची त्यावर डिपेंड आहे। तर आता याला आपण छान असं खमंग भाजून घेऊयात। अगदी 4 ते 5 मिनिट याला भाजून घ्यायचं। नंतर त्यामध्ये लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आणि 7 ते 8 अशा लाल मिरच्या घालायच्या, त्या पण यासोबत भाजून घेऊयात। मस्त शेंगदाण्याला असा कलर आला पाहिजे। जेव्हा आपण शेंगदाणे खारी करतो किंवा आपण तळून काढतो, कधी कधी स्नॅक्स म्हणून खातो आपण शेंगदाणे, तेव्हा जेव्हा आपण तेलात फ्राय करतो ना, अगदी त्याच पद्धतीने शेंगदाणे फ्राय करायचे। अगदी पोह्याला पण करतो त्या पद्धतीने। छान असा कलर बदलला पाहिजे। अगदी थोडासा कलर इथे शेंगदाण्यांचा चेंज झालेला आहे। अजून थोडंसं भाजून घेऊयात आपण याला। आता हे छान असं भाजत आलं, यातले मिरचे जे आहेत तुम्ही नंतर भाजायला टाकू शकता, पण मी लवकर टाकल्यामुळे मी इथे मिरच्या काढून घेते। त्या अगदी काळ्या व्हायला नको, त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही शेवट घातले तरी चालेल। आता अशा पद्धतीने मी इथे सगळ्या मिरच्या काढून घेतल्या आणि शेंगदाण्याला पुन्हा एकदा भाजायला सुरुवात केली। शेंगदाणा अगदी असा खमंग आणि असा रुचकर चॉकलेटी कलर आला पाहिजे। आता यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालतोय आणि चवीनुसार घालायचे। ते लाल तिखट तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। आपण मिरच्या घातलेले हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर मी 1 चमचाभर तिखट इथे घातलेला आहे। हे थंड करून घ्यायचं थोडंसं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात। आता हे आपल्याला सगळं ट्रान्सफर केलं आहे। काढलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या, चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण याला बारीक करून घेणार आहोत। बारीक म्हणजे अगदी भुकटी तयार करायची नाही याची, अगदी आपली नॉर्मली शेंगदाण्याची चटणी अगदी ठोसर मस्त असे ते शेंगदाणे लागले पाहिजे, थोडेसे तुकडे तुकडे। अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे। रोजच्या जेवणामध्ये रोज भाजी पोळी खायचा कंटाळा येतो, कधी कधी तुम्ही फक्त चटणी पोळीचा रोल पण करून खाऊ शकता। तुम्ही तुमच्या मुलांना पण टिफिनला चटणी पोळीचा रोल देऊ शकता, अप्रतिम लागतो। आणि अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, 2 मिनिटात बनणारी आहे आणि तुम्ही ही महिनाभर पण साठवून ठेवू शकता। अगदी महिनाभर पण ही चटणी टिकते। तर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।